बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरच्या आपल्या प्रवचनामध्ये वाक्य उच्चारलं, जे की आधी आपले माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील ते उच्चारलं होतं. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज हा एक थोडा गुंतागुंतीचा संबंध आहे आणि ज्याच्यावरती बराच काळ बरंच काही काही लिहिलं गेलेलं आहे. याला आपण एका दुसऱ्या अँगलने असं बघू शकतो की ज्याला आपण नॅरेटिव्हचं वॉर, की हा एक प्रकारे जसं आपल्याला नॅरेटिव्ह सेट करणं आपण ज्याला म्हणतो. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की समजा आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे आहेत त्यांनी बरंचसं काम आपल्याला केलं, म्हणजे न भूतो न भविष्यती. त्यांनी त्याच्याविषयी दोन लोकांचे मत असू शकतील, की काही म्हणतील की त्यांनी केलेलं काम हे खूप मोठं आहे, ते एकदमच ईश्वराचे अवतार आहेत किंवा मी त्यांचा भक्त आहे. काहींचं म्हणणं त्यांनी अजिबातच काही काम केलेलं नाही आणि मी त्यांचा टीकाकार आहे. असे दोघंही गट असतील, पण ही गोष्ट दोघंही गट मान्य करतील की त्यांनी काहीतरी भव्य केलेलं आहे, त्यांनी काहीतरी प्रभाव टाकलेला आहे. ठीक आहे. तर आज त्यांचं जे काही काम आहे ते स्वतः आपल्या डोक्याने जे काही करत असतील ते त्यांच्या डोक्याने करतात. बरोबर. सपोज त्यांच्या गेल्यानंतर 50-60 वर्षांनंतर 100 वर्षांनंतर एखाद्या व्यक्तीने असं त्यांचं चरित्र लिहिताना त्याच्यात एखादी कथा पेरली की ते त्यांच्या डोक्याने काम करत नव्हते. त्यांना संघामधले, सपोज आपण मोहन भागवतजी यांचं नाव घेऊयात, की मोहन भागवत त्यांनी ठरवलं की मी एका चहावाल्या साध्या व्यक्तीला भारताचा पंतप्रधान करून दाखवेल. तुम्ही रेफरन्स आठवा, चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य. चाणक्य म्हटलं की मी एका साध्या सेनापतीच्या मुलाला काय करेल, भारताचा सम्राट बनवून दाखवेल. मग ही स्टोरी मुद्रा राक्षस मध्ये चंद्रगुप्त मौर्य चाणक्य घडल्याच्या 500-700 वर्षानंतर आपल्याला मिळते, पुन्हा तशी घडते. तर मग अशा वेळेला काय होतं की काही वेळेला त्याचं नॅरेटिव्ह सेट केलं जातं की हा क्षत्रियत्व आणि ब्राह्मण्यत्व मधला जो काही लढा आहे सुप्रिमसीसाठीचा, तो कायम चालत आलेला आहे. की ज्याच्यामध्ये आता बुद्धांसारखे व्यक्ती जे ते स्वतःच धर्मसंस्थापक होते, स्वतःच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. तर मग त्यांचा गुरु कोणी दाखवणं हे थोडं डिफिकल्ट आहे. तर मग तिकडे नॅरेटिव्ह अशा पद्धतीने वर्क करतं की ते विष्णूंचाच एक अवतार होते. म्हणजे जो गेलेला धर्म आहे तो धर्मातला एक पंथ बनतो आणि ते विष्णूचे अवतार बनते. चंद्रगुप्त मौर्यांनी साम्राज्याची स्थापना केली, पण असं कसं साम्राज्याची स्थापना होऊ शकते? बिना गायडन्स ते होऊ शकत नाही. आमचा त्याच्यात रोल होता. मग ब्राह्मण्यवाद म्हणतोय आपण, ब्राह्मण व्यक्तींविषयी नाही, ब्राह्मण्यवाद म्हणणार की चाणक्यांनी त्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय ते होऊ शकत नव्हतं. मग हे मार्गदर्शन पहिला टप्पा, बिना त्यांनीच ते घडवून आणलं. एकूण एक गोष्ट ठरवली, फक्त ते गुरु म्हणून राहिले आणि यांनी कार्य केलं. मग याचे तुम्ही एक्स्ट्रीमिटीकडे ते हळूहळू जातं. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या परस्परांच्या जीवन काळामध्ये इव्हन आपल्याला बाहेर पुरावे शोधण्याची पण गरज नाही. समर्थ रामदासांनी जे उत्कृष्ट दर्जाचं काव्य लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांवरती, की जे आपण जागोजागी वापरतो. काल परवाच्या दिवशी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्याचा भाषणामध्ये उल्लेख केला की ते मी माझ्या घरी लावलंय, म्हटले की निश्चयाचा महामेरू, बहुतजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योग, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगे करणे कैसे असे. इतक्या उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी शिवरायांचं वर्णन केले, तेवढं कोणीही केलेलं नाही. पण त्या कुठल्याही वर्णनात आपल्याला असं थोडी जरी हिंट मिळते का की शिवाजी महाराज हे समर्थ रामदासांचे शिष्य होते? त्याच्यातनं भक्तिभाव दिसतोय आपल्याला, त्याच्यातनं शिवाजी महाराजांचा समर्थ रामदासांवर पडलेला प्रभाव दिसतोय आणि त्यांच्या डोक्यात जे काही आयडियाज असतील की महाराष्ट्र धर्म, स्वतःचं काय आपलं राज्य असावं हिंदुत्वाचं, किंवा मुघलांच्या किंवा मुस्लिम राजवटीमध्ये हिंदूंना काहीतरी आवाज असावा, या संदर्भातल्या ज्या काही त्यांच्या महाराष्ट्र धर्माच्या संकल्पना असतील त्या प्रत्यक्षात कोणीतरी आणल्याय त्यांच्या माझ्या हयातीत मला पाहायला भेटतंय. याचा जो काही प्रचंड मोठा आनंद आहे, की जो आनंदवन भुवन त्यांनी लिहिलंय, की त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतो की ते फार इम्प्रेस झाले. पण त्यात कुठेही आपल्याला असं हे दिसत नाही की ते शिष्य, माझ्या शिष्याने हे काम केलंय. असं कुठेही त्यांनी असं म्हटलं नाहीये की हा माझा शिष्याने काम, कारण ते सिद्धास्थ लेखक होते. एवढं लिहिलेलं आहे तर त्यांना एखाद दुसरी गोष्ट लिहायला काही अडचण नव्हती. बरं, दुसरा मुद्दा पुन्हा एकदा, हे कशामुळे आलं मग? कुठल्याही कादंबऱ्यांमध्ये म्हणा किंवा जिथूनही जे आलं लिखित स्वरूपात, ते कशामुळे आलं? मग हे जे काही आपण जे आता तुम्ही चित्रपटांच्या संदर्भातल्या तज्ञ आहात म्हणून आपण साधं उदाहरण घेऊ, इन्सेप्शन मूवीचं घेऊ. इन्सेप्शन मूवीची बेसिक आयडिया काय? अ बॅड आयडिया कॅन डिस्ट्रॉय युअर लाईफ, सेम वे गुड आयडिया कॅन ऑल्सो मेक युअर लाईफ. तर शिवाजी महाराजांनी ती एक गुड आयडिया जनतेच्या मनामध्ये टाकली, स्वराज्य. बरोबर. स्वराज्य ही आयडिया एवढी पॉवरफुल होती. साधं तुम्ही उदाहरण घेतलं की 5 वर्ष अगोदर भेटलेले बाजीप्रभू देशपांडे, की जे 5 वर्षांपूर्वी 1656 मध्ये
ते 1655-56 मध्ये बांदल देशमुखांकडनं हिरडस मावळमध्ये हम्म. ते शिवाजी महाराजांच्या विरोधात लढलेत. त्यांचा पराभव झाल्यानंतर ते महाराजांना येऊन मिळालेत. 4-5 वर्षात असा महाराजांनी काय प्रभाव टाकलेला असावा की जेणेकरून पन्हाळ्यावरनं विशाळगडाला येत असताना बांदल मावळे 300 बांदल मावळे आणि बाजीप्रभू देशपांडेंनी मरता मरता आपला देह ठेवला. ही जे म्हणजे तुम्ही लढाईत मृत्यू पावणे हे मान्य असतं, ही एक वेगळी गोष्ट. मान्य म्हणजे एक वेगळी गोष्ट बरोबर. की ज्याच्यात एक सैन्य लढणार दुसरं सैन्य लढणार, त्याच्यात प्रोबॅबली मी मरू शकतो, प्रोबॅबली नाही पण मरू शकत. पण मला माहिती आहे की मी याच्यात मरणार आहे आणि तरी मी लढणार आहे, ही एक वेगळीच गोष्ट आहे. ते मरण्याची प्रेरणा एखाद्या कॉजसाठी, ध्येयवादासाठी ती तयार करणारा महान माणूस असणं, म्हणूनच त्यांना युगप्रवर्तक म्हटलं जातं. बरोबर. पण मग आता ते तयार झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये ते झाले क्षत्रियत्वाच्या भावनेतनं. मग क्षत्रियत्वाकडनं ब्राह्मण्यवादाकडे कसा आपल्याला तो प्रभाव आणता येईल, तर त्यासाठीची जर त्याच काळात असणारे एक ब्राह्मण्यवादाचे समर्थक असणारे, किंवा त्यांनी मांडलेला ऍक्च्युली तो ब्राह्मण्यवादापेक्षा मोजक्या जागेवर त्यांनी मांडले, कारण तेही आपल्या काळाचे अपत्य होते आणि छत्रपती शिवाजी महाराज पण आपल्या काळाच्याच प्रभावित असणारे व्यक्तिमत्व होते. तर त्या काळाचा प्रभाव असणार आहे त्यांच्यावरती. पण समर्थ रामदासांनी पण जो दासबोध मांडला तो आपल्याला व्यवहार सांगतो, अध्यात्म नाही सांगत. बरोबर. पण आजही तुम्ही जर बघितलं तर दासबोधाचा अध्यात्माच्या अँगलने जास्त वापर जास्त होतो, होतो. हो. व्यवहारासाठी होत नाही. त्यांनी त्याच्यात मूर्ख लक्षण नाम, योग्य पुरुष नाम, म्हणजे असे त्यांनी सांगितलं की मूर्ख कसा ओळखायचा, योग्य लक्षणं कुठली आहेत, व्यवहार बरोबर. कसा करायचा. त्यांनी जीवनातला परमार्थ सांगितलेला, बरोबर. अध्यात्म नाही सांगितलं. मग अध्यात्माकडे, त्यांचं कर्मकांडाकडे त्यांनाही नेलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना जोडून की हे गुरु होते असं केलं गेलं. आता पुन्हा एकदा आपण त्याच्यातनं जो एक मुद्दा आहे दादोजी कोंडदेवांचा पण, हो, तो मला पण तेच एकदा म्हणायचं की तो पण एक वाद तो पण होता एक की वाद हे आहे यांचे की गुरु नव्हते, गुरु- कोण म्हणतं गुरु होते काय. आता तुम्ही 1646 मध्ये, म्हणजे 1646 म्हणजे 1642 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 ला, तर 12 वर्षाचे असताना ते जवळपास पुण्याला आले. बरोबर. पाठवताना त्यांचे वडील हे शहाजीराजे होते. म्हणजे तुम्ही जर चित्रपट कालचा पाहिला, उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी शहाजीराजांना पण प्रेझेंट केलेलं आहे राजा शिवाजी चित्रपटामध्ये. शहाजीराजे हे प्रचंड ताकदीचे सेनापती होते. ते ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होत होता त्यावेळेला शहाजीराजांनी निजामशाही ही स्वतः चालवली आहे आणि एकाच वेळेला आदिलशाही आणि मुघल या दोघांशी ते लढलेले एकाच वेळेला. हा पराक्रम अशा पद्धतीने एकाच वेळेला दोन मोठ्या ताकदींशी लढण्याचा कारभार हा नंतर संभाजी महाराजांनी केलेला आहे. शिवाजी महाराजांनी एका वेळेला एका व्यक्तीला पॉलिटिकली किंवा डिप्लोमॅटिकली शांत करून एका वेळेला एका शत्रूला हँडल केलंय. तसं तुम्ही शहाजीराजे आणि संभाजीराजे जर बघितले, छत्रपती संभाजीराजे, त्या दोघांनी एकाच वेळेला अनेक शत्रू हँडल केले. तर मग तुम्ही, आपण असंही नाही म्हणू शकत की छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुची गरज होती. त्यांचे स्वतःचे वडील हे प्रचंड पॉवरफुल सरदार होते. बरोबर. आणि त्यावेळेला त्यांनी बंगळूरमध्ये जहागीरदारी स्थापन केली होती. त्याच्यात त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे, ज्यांच्या नावावरनं छत्रपती संभाजी महाराजांना आपलं नाव पडलंय, म्हणजे त्यांचं नाव घेतलं गेलं, ठेवलं गेलं, तर ते संभाजीराजांनी तिकडे एक्सपान्शन करायला सुरुवात केली, राज्यविस्तार करायला. शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये एक्सपान्शन करायला सुरुवात केली. तुम्ही जर तो पट्टा बघितला तर पुण्यापासून तर पूर्ण मावळ परिसरापासून तर मध्ये तुम्हाला वेल्लोर, जिंजी, मध्ये बंगळूर आहे, कर्नाटक पर्यंत, जिंजी पर्यंत तो पूर्ण परिसर असा येतो की ज्याच्यामध्ये आदिलशहाच्या खाली तो परिसर जिंकलेला आहे आणि आदिलशहाच्या वरती पण तो परिसर जिंकलेला आहे. नंतरच्या काळात पण शिवाजी महाराजांनी कुतुबशहाला जिंकत असताना खाली पण परिसर जिंकला, जेणेकरून उद्या उठून आपल्याला मुघलांशी लढताना आपल्याला तिघांना मिळून लढायचंय, आदिलशाह, कुतुबशाह आणि मराठेशाहीला. पण जर यांनी कच खाल्ली तर त्यांच्या खाली पण त्यांना धाक म्हणून आपल्याला उपलब्ध पाहिजे की आम्ही तुमच्या खाली आहोत आणि वरती पण आहोत. तर आपला विषय सुरू होता समर्थ रामदासांचा किंवा दादोजी कोंडदेवांचा. तर त्यांना ती गरज नव्हती. 1642 मध्ये त्यांना पाठवताना पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या 12 मावळची जहागिरी आणि 36 मोकासाचा प्रदेश देऊन त्यांना पाठवताना शहाजीराजांनी त्यांना डबीर, वाक्यानवीस, सुरनीस, दादोजी कोंडदेव ऍज अ कारभारी म्हणून हे सगळे ऑफिसर सोबत पाठवले होते. याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं की शहाजीराजांचा काय प्रभाव होता आणि त्यांच्याच काय म्हणतो आपण त्याला मार्गदर्शनाखाली कारभार चालला. 1649 ला शहाजीराजांना अटक केली गेली आणि अटक केल्यानंतर तिकडे संभाजीराजांनी कंदर्पीचा किल्ला खाली करून दिला, इकडे शिवाजी महाराजांनी सिंहगड खाली करून दिला ताबडतोब, विदिन कुठल्याही प्रकारचं डिस्कशन नव्हतं. म्हणजे काय की याचा अर्थ शहाजीराजे अत्यंत महत्वाचे होते आणि शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली ते चाललेलं होतं. आता तुम्हाला
याचं एक्झाम्पल जर विजयनगरच्या साम्राज्यात बघायचं म्हटलं तर हम्म. विजयनगरमध्ये पण आपल्याला लक्षात येईल की संगम डायनॅस्टी जी होती त्याच्यानंतर सलुवा तुलुवा डायनॅस्टी ज्या दोन आल्यात त्यांच्यामध्ये नरसा नायक नावाचा ज्यांच्या नरसा नायकांचे जे मुलं होते त्यांनी साम्राज्य स्थापन केलं. हम्म.